राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय जो आहे या एपिसोडचा, इंग्लंड देशामध्ये लंडन राजधानीमध्ये 10 लाख लोकांचा मोर्चा निघालेला आहे आणि त्यांची मागणी आहे की परदेशी जे लोक आहेत त्यांना देशातून बाहेर घालवा. ते लोक आमच्या नोकऱ्या, आमचं अन्नधान्य, आमच्या सुविधा हे सगळे लाटत आहेत. ही परिस्थिती एका देशाची नाही आहे, ही परिस्थिती सगळ्या जगाची आहे. की उदाहरणार्थ भारत देश आहे. भारत देशामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी करोडोच्या संख्येने राहत आहेत. त्यांनी इथं नागरिकत्व घेतलं आहे. भारतातल्या नागरिकांना मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ते प्राप्त करत आहेत. बोगस आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड आणि भारताचं सरकार जे काही सुविधा देते, उज्ज्वला गॅस आहे, सोलर आहे, ज्या काही स्कीम आहेत भारतातल्या जनतेसाठी, त्यातला सगळ्यात जास्त फायदा हे परदेशी नागरिक घेत आहेत. अनिवासी परदेशी नागरिकांचा प्रश्न प्रत्येक देशासाठी जटिल झालेला आहे आणि परदेशी नागरिक हे काय त्या देशामध्ये शांततेनं राहत नाहीत. तिथलचे नियम कायद्याला न पाळता त्या देशामध्ये अराजकता माजवत आहेत. आणि हा जो प्रकार चालू आहे हा प्रत्येक देशासाठी घातक झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक जगामध्ये, प्रत्येक देशामध्ये ही मागणी सुरू आहे की परदेशी नागरिकांना घालवा. ते आमच्यासाठी डोईजड झालेले आहेत. हे आपल्याला युरोपमधल्या बऱ्याच देशांमध्ये जाणून येतं आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा ह्या बाबतीमध्ये मोहीम सुरू झालेली आहे. आणि हे जे शांतीदूत प्रत्येक देशात गेलेले आहेत हे शांततेनं राहतही नाहीत आणि त्या देशातल्या लोकांना शांततेनं राहू देत नाहीत. जगातल्या कोणत्याही देशात गेले तिथं अराजकता माजवणे, गुंडागर्दी करणे, खून खराबा करणे हे यांचं वैशिष्ट्य आहे. भारत देश जसं सांगतं की आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की भारताची काही प्रदेशातली डेमोक्रेसी, आपलं त्या भागातल्या भूभागात लोकसंख्येमुळे खूप बदल झाला आहे. कशामुळे झाला आहे? याला आपलेच राजकारणी जबाबदार आहेत आणि जगातल्या देशातल्या राजकारणीसुद्धा जबाबदार आहेत. ज्या ज्या देशामध्ये ही मागणी होती आहे, जिथं जिथं शांतीदूत आले हे स्वतःच्या ज्या देशाच्या तिथं शांतता राहिले नाहीत आणि ज्या देशात गेले तिथं अराजकता माजवणे, शांतता घालवणे, गुंडागर्दी करणे, खून खराबा करणे अशी कामं केलेली आहेत. ते आता वेळ आलेली या विषयावर गंभीरपणे चर्चा करण्याची. प्रत्येक देशातल्या एक पक्षांनी आपले वोटर म्हणून या लोकांना प्रोत्साहन दिलं आहे. या लोकांना त्या ठिकाणची शांतता घालवली. फक्त ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्या देशाची शांतता या प्रत्येक पक्षाने घालवलेली आहे. त्यामध्ये आपल्या इथं उदाहरण आहे काँग्रेस पक्ष. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाची 35-40 वर्षे सत्ता होती. ती उलटवून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री झाली. काय केलं? बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व, आधार कार्ड, भारतामध्ये मिळणाऱ्या सगळ्या सोयी त्यांना मिळत आहेत. सगळे फायदे घेत आहेत ते आणि भारतामध्ये पुन्हा धिंगाणा घालत आहेत. भारत या बाबतीतला पहिला देश आहे की ज्या ठिकाणी हा त्रास खूप वर्षापासून सहन करतो आहे. आणि इथलचे त्या देशातले राहणारे पक्षाचे कार्यकर्ते
पक्ष याला प्रोत्साहन दिलेले आहेत. त्यांना फक्त सत्ता पाहिजे होती, पण जनता किती भरडल्या जाते याच्या बाबतीत त्यांचं काही देणं नाही आहे. आज जगामधून ही मागणी उठत आहे की परदेशी नागरिकांना घालवा. डेन्मार्कसारख्या देशांनी आलेल्या परदेशी नागरिकांच्या सगळ्या सुविधा काढून घेतल्यात. त्यांना नागरिकत्वाचा हक्क ठेवला नाही, त्यांची मतदान करण्याचा हक्क ठेवला नाही, त्यांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत याची घोषणा केलेली आहे. भारत देशामध्ये या लोकांना मिळणाऱ्या सगळ्या सुविधा एकदा डिक्लेअर करायला पाहिजे. बोगस आधार कार्ड, बोगस इलेक्शन कार्ड, बोगस पॅन कार्ड काढून हे लोक इथं राहत आहेत. तसंच त्या इंग्लंडमध्ये झालं आहे की तिथलचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना काही फायदा मिळत नाही. ह्या लोकांनी अतिक्रमण केले सगळ्या गोष्टीवर. टॅक्सी असोत, दुकानं असोत, हॉटेल असोत, आणि पैसा कमवण्याची मक्तेदारी झाली, मस्ती आलेली यांना, आणि त्याचे परिणाम तिथलचे भूमिपुत्र भोगता आहेत, त्रास सहन करतायत. आलेले हे जे परदेशी नागरिक आहेत ते शांततेने राहत नाहीत, त्या देशाची शांतता बिघडत आहेत, कायद्याचं उल्लंघन करतायत, खून खराबा करतायत. आज या बाबतीमध्ये सगळं जग, ट्रम्पचं घोषणा झालेली आहे, फर्स्ट अमेरिका, अशा भूमिका सगळ्या देशांनी घेतल्या आहेत. आणि हा जगामधला सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बाबतीमध्ये ज्या ठिकाणच्या शासनाला हा प्रश्न वाटतोय, जाणवतोय, त्यांनी त्या देशातून परदेशी नागरिकांना घालवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्या देशाची जिओग्राफी, तिथलची संस्कृती, तिथलची शांतता त्या देशातल्या भूमिपुत्रांना मिळू शकत. नाहीतर हा प्रश्न जगासाठी जटिल झालेला आहे, भयानक झालेला आहे. आपल्या माहितीचं हे मी हा एपिसोड केला आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम. माझं चॅनल आहे राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल. आपलं काय मत आहे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. जय श्रीराम.